Hello students, today we have discussed about the terminal velocity. Yesterday we have to seen the different properties or laws, Stokes law, and today we have discussed about the terminal velocity. Then consider a spherical object falling through a viscous fluid. एक स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर करा जो की फिस्कस फ्लुइडमध्ये पडलेला आहे. द स्पेरिकल ऑब्जेक्ट म्हणजे मेटल बॉब वगैरे अशा टाईपला, आणि व्हिस्कस मीडियममधलं एक फ्लुइड आहे, लिक्विड आहे, आणि त्याच्यामध्ये तो बॉब पडला. फोर्सेस एक्सपिरियन्स्ड बाय इट ड्युरिंग इट्स डाऊनवर्ड मोशन आर. त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स काय असणार आहे? डाऊनवर्ड फोर्स असणार आहे ज्या वेळेला तो खाली जातोय. दॅट इज द व्हिस्कस फोर्स एफ व्ही डायरेक्टेड अपवर्ड्स. इट्स मॅग्नेट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन इट्स व्हेलॉसिटी. मग जेवढा तो डाऊनवर्ड डायरेक्शनला जेवढ्या फोर्समध्ये जाणार आहे तेवढ्याच फोर्सला व्हिस्कस फोर्स जो आहे तो त्याला अपवर्ड दिशेने अपोज करणार आहे, त्याची व्हेलॉसिटी वाढणार आहे. देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स और इट्स वेट एफ जी डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतं? डाऊनवर्ड डायरेक्शनला डायरेक्ट होतो. देन बियॉन्ड फोर्स अँड ऑफ थ्रस्ट एफ यू डायरेक्टेड अपवर्ड्स. देन नेट डाऊनवर्ड फोर्स इज गिवन बाय. मग नेट टोटल फोर्स जो आहे तो जर आपण काढला तर येईल एफ इज इक्वल टू एफ जी मायनस एफ व्ही प्लस एफ यू. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनिशियल increase in the velocity among the given forces F G and F U are constant. Therefore F V increases with increase in its velocity. तर मग रिलेशन काय होईल? इट बिकम द ॲट द स्टेज इट्स रीच्ड व्हेन नेट फोर्स बिकम्स झिरो. ज्यावेळेला नेट फोर्स झिरो असेल त्यावेळेला इक्वेशन काय होईल? एफ जी इज इक्वल टू एफ व्ही प्लस एफ यू. आफ्टर दॅट द डाऊनवर्ड व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी. मग ह्या सगळ्या प्रोसेसनंतर ज्या वेळेला डाऊनवर्ड व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते त्या व्हेलॉसिटीला टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. ऑब्वियसली नाव ऑनवर्ड्स द व्हिस्कस फोर्स एफ व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. द एंटायर डिस्कशन नेसेसिटी अप्लायज टू द स्ट्रीमलाईन फ्लो ओनली. ही सगळे डिस्कशन जे आहे ते फक्त स्ट्रीमलाईन फ्लोसाठी आपण अप्लाय करू शकतो. फिगर लक्षात घ्या. फोर्सेस ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू अ व्हिस्कस मीडियम. अप थ्रस्ट वरती जे आहे त्याच्यावरती व्हिस्कस फोर्स बरोबर मधला येईल, आणि एम जी डाऊनवर्ड फोर्स असेल. मग असं आणि ग्रॅव्हिटेशनल. मग आता त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला? कन्सिडर अ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू अ व्हिस्कस मीडियम ॲज शोन इन फिगर. लेट द रेडियस ऑफ स्पेअर बी आर. इट्स मास इज एम, डेन्सिटी इज रो. स्पेअरचे रेडियस आर आहे, मास एम आहे, आणि डेन्सिटी रो एवढी आहे. लेट द डेन्सिटी ऑफ मीडियम, आणि ते जे मीडियम आपण यूज करतो त्याची असेल सिग्मा, अँड कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बी eta. And when the sphere attains the terminal velocity, the total downward force acting on the sphere is balanced. जर तो जो स्पेअर आहे तो स्पेअर जर टर्मिनल व्हेलॉसिटी अटेंड करत असेल तर टोटल डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन स्पेअर इज बॅलन्स. म्हणजे टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स, म्हणजे तो दोन्ही काय होणार आहे? बॅलन्स होणार आहे. देन टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स दॅट इज वेट ऑफ स्पेअर एम जी इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजे त्याचा जेवढा वेट असणार आहे तेवढा फोर्स असणार आहे, इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स म्हणजे खालून जेवढा लागेल तेवढा व्हिस्कस फोर्स प्लस बाय आउट अँड टू ड्यू टू द मीडियममुळे तयार झालेला फोर्स, आणि लिक्विडचा त्या व्हिस्कस फोर्स व्हेलॉसिटीमुळे. दॅट इज मग आता टोटल डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो त्या स्पेअरच्या व्हॉल्यूम एवढा असेल 4/3 पायर क्यूब, आणि त्याच्या त्या ट्यूबची असणारी डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशन 4/3 पाय आर क्यूब रो जी इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स असणारे सिग्मा पाय इटा आर व्ही अँड प्लस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. देन 6 पाय एन इटा आर व्ही, म्हणजे 6 पाय इटा आर व्ही जर इकडं घेतला 4/3 पाय आर क्यूब रो जी इकडं जाईल, मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. त्याच्यामध्ये मायनस साईन येणार आहे. सिग्मा पाय इटा आर व्ही जागेवर ठेवला आणि 4/3 इकडे घेतलं तर. देन सिग्मा जो आहे तो दोन्हीकडे असणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण नोटेशन वेगवेगळे घेतले. लिक्विडचा डेन्सिटी आणि त्या
व्हिस्कस मीडियमची डेन्सिटी किंवा त्या जे आपण ऑब्जेक्ट यूज केले स्पेरिकल बॉब त्याची डेन्सिटी. मग आता जेवढे काही कॉमन पार्ट आहेत ते सगळे इक्वेशनमध्ये बाजूला घ्या. 4/3 कॉमन आहे, पाय कॉमन आहे, r³ कॉमन आहे, g कॉमन आहे. आता राहिलं फक्त काय राहते त्याच्यामध्ये रो आणि सिग्मा. रो मायनस सिग्मा होईल बरोबर. मग 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल टू 4/3 पाय r³ g इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा. मग आता ह्या सगळ्या होल इक्वेशनवरून आपल्याला फी इज इक्वल टू काढायचं बरोबर. मग 6 पाय इटा आर इकडं घ्या, 1/6 पाय इटा आर होईल. इक्वेशन आहे असं राहणार आहे. इज इक्वल टू आता व्ही इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचे. आता इकडं 6 आहे, इकडं 3 आहे, 3 × 18, 4/18 येईल. मग त्याचं काय येईल 2/90. 2×2 4 आणि 92 18 बरोबर. मग व्ही इज इक्वल टू 2/9 आर. आता इकडं r³ होता पण इकडं r असल्यामुळे तो कॅन्सल होईल. त्याच्यानंतर इथला पाय आणि इथला पायसुद्धा कॅन्सल होईल बरोबर. मग इथं काय राहील फक्त r² g डिवायडेड बाय इटा आणि ब्रॅकेट आहे असंच रो मायनस सिग्मा. देअरफॉर दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द स्पेअर. हे जे आहे ते काय आहे टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द स्पेअरचं इक्वेशन आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द स्पेअर बरोबर. मग टर्मिनल व्हेलॉसिटी फाइंड आउट केल्याच्या नंतर त्याच्यावरनं आपल्याला कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीसुद्धा फाइंड आउट करता येईल. दॅट इज त्या इक्वेशनवरूनच इटा इज इक्वल टू 2/9 r² रो मायनस सिग्मा g अपॉन व्ही. द अबव इक्वेशन गिव्स द कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी ऑफ द फ्लूइड. त्याचप्रमाणे एक्झाम्पल दिलेले बघा. अ स्पेरिकल ड्रॉप ऑफ ऑइल फॉल्स ॲट अ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 4 cm/s इन स्टेडी एअर. हा एक स्पेरिकल ड्रॉप आहे ऑइलचा, तेलाचा, तो पडला आहे कॉन्स्टंट स्पीडनं. त्याचं स्पीड दिलं आहे 4 cm/s स्टेडी एअर हवेमध्ये. देन कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द ड्रॉप. त्या ड्रॉपची रेडियस काढायला सांगितली. द डेन्सिटी ऑफ ऑइल इज दिलेली आहे तुम्हाला 0.9 g/cm³. डेन्सिटी ऑफ एअर इज 1.0 g/cm³. और द कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी ऑफ एअर इज, एअरची कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी असते 1.8 × 10⁻⁴ पॉईज. कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीचं युनिट असतं पॉईज. आणि ग्रॅव्हिटेशन तर आपल्याला माहिती आहे, जीची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे 980 cm/2. तर सगळं सेंटीमीटरमध्ये असल्यामुळं तीसुद्धा आपल्याला सेंटीमीटरमध्ये घ्यायची. मग आता आपल्याला काढायला काय सांगितलं आहे रेडियस ऑफ द ड्रॉप काढायला दिलं आहे. काय बघा, त्या जो ड्रॉप ऑफ ऑइल आहे त्याचं कॉन्स्टंट स्पीड दिलं आहे म्हणजे काय दिलं आहे फी दिलं आहे बरोबर. ते किती 4 cm/s. त्याच्यानंतर तुम्हाला डेन्सिटी ऑफ ऑइल दिलेली आहे आणि डेन्सिटी ऑफ एअर पण दिलेलं आहे म्हणजे सिग्मा आणि रो दोघांची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आणि इटाची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे, कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी आणि जीची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. मग वरील इक्वेशनवरून आपल्याला आरची व्हॅल्यू काढता येईल. मग इटाचं इक्वेशन लिहून घ्या किंवा व्हीचं इक्वेशन लिहून घ्या आणि त्याच्यावरून आरचं इक्वेशन तयार करा. आता इटाचं इक्वेशन आहे असंच 2/9 r² रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन व्ही बरोबर. मग आपल्याला आर काढायचं आहे. मग इथं r² साठी अगोदर इक्वेशन तयार करा. r² इज इक्वल टू काय होईल 9 इटा व्ही. हे सगळं इकडं येईल, जे छेदात आहे ते सगळं इकडं घ्या. त्याच्यानंतर खाली काय राहील 2 इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी. हे झालं r² साठी. मग आरसाठी काय करा, ह्या सगळ्यांना अंडर रूट टाकून द्या आणि कॅल्क्युलेशन करा, सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. तुम्हाला आरची व्हॅल्यू मिळून जाईल 0.574 cm. खूप सोपे आणि छान एक्झाम्पल्स ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, थँक्यू.